हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. भपकारा. लाओत्से सांगतो की जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. सखोल पाणी वाहत असताना आवाज करत नाही, ते संथपणे शांतपणे वाहत असते. त्यात भीतीदायक भोवरे तयार होत नाहीत. त्याला भारदस्त व्यक्तिमत्व असते. सखोल असल्यामुळे त्यात डुबकी मारता येते. त्यात जलचर प्राण्यांना राहता येते. सखोल असल्यामुळे त्यातील गाळ खोलवर जाऊन तेथे बसतो. त्यामुळे पृष्ठभागावर स्वच्छ निर्मळ पाणी मिळते. परंतु उथळ पाणी खळखळाट करत, कडेलोट होत, उड्या टाकत वाहत असते. त्यात सपाटीवर भोवरे तयार होतात. त्यात जलचर प्राणी थांबवू शकत नाहीत. मानवातही अशीच दोन ठळक व्यक्तिमत्वे असतात. जो आत्मज्ञानी असतो तो संथपणे प्रशांत राहून जीवन जगत असतो. तो प्रसिद्धीपरान्मुख असतो. तो स्वतःच्या छंदात दंग असतो. त्याला सखोल ज्ञान असते. त्याच्या मृदू स्वभावामुळे त्याच्याकडे लोक आकृष्ट होतात. लोक त्याचा उपदेश शिरोधार्य मानतात. लोक त्याचा मनःपूर्वक आदर करतात. त्याची काळजीही घेतात. त्याच्या सहवासासाठी, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या उपदेशासाठी ते उत्सुक असतात. या उलट जो आपल्याला ज्ञान आहे असे समजतो तो लोकांकडून आदराची, सत्काराची, प्रसिद्धीची अपेक्षा करत असतो. परंतु त्याला वास्तवात फारच उथळ वरवरचे ज्ञान असते. अनेक विषयांना त्याने तोंड ओळख होण्यापुरता स्पर्श केलेला असतो. यामुळे तो सर्वच विषयांवर किंचित बोलू शकतो. यामुळे अज्ञ असूनही त्याचा गैरसमज होतो की तो सर्वज्ञ आहे. असे लोक बडबडे असतात. काहीतरी विनोदी बोलून स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. सुप्रसिद्ध लोकांशी ते त्यांचा संबंध बळेबळे जोडतात. अशांबरोबर फोटो काढून ते सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करायला सदा तत्पर असतात. लाओत्से सांगतो त्याप्रमाणे जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. मग असे उथळ ज्ञानी सर्वांच्या दृष्टीला पडावे म्हणून पुढे पुढे करू लागतात. सखोल ज्ञान नसल्यामुळे ते दांभिकपणाचा आश्रय घेतात. कोणीतरी लिहिलेले एकत्र करून छापायला लागतात. काहीतरी समारंभाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध व्यक्तींना एकत्र आणतात. यामागे त्या लिहिणाऱ्यांच्या, त्या सुप्रसिद्ध असलेल्यांच्या छत्रीखाली स्वतःची प्रसिद्धी करवून पाठही थोपटून घेतात. नदीत सुकलेले पान पडले की ते नदीच्या पृष्ठभागावर वाहू लागते आणि त्या प्रवाहित असलेल्या पाण्यावर उठून दिसते. असेच त्या लोकांचे असते. आभास, दिखाऊपणा, तकलातू ज्ञान या जोरावर असे लोक समाजात बेगडी, दांभिक, ढोंगी भपकारा उभा करतात. लोकांना खोलात शिरायला वेळ नसतो आणि गरजही नसते. यामुळे अशांचे नाणे चालते. थंड डोक्याची कार्यवाही. अनेक वेळा काही प्रसंग घडला की लोक धावाधाव करतात. ती त्यांची पळापळ प्रामाणिकपणे होत असते. त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी चालवलेली ती धडपड असते. परंतु अशा वेळी तो सारा प्रयत्न केविलवाणा असतो. कारण त्यामागे मूलभूत सखोल विचार केलेला नसतो. याला कारण त्यांचे पांडित्य असते, हुशारी असते, भपकारा असतो. स्वतःवरील फाजील विश्वास असतो. विचार करायच्या आधी केला गेलेला तो उपाय असतो. अशा प्रसंगी असे लोक मनात असले तरीही परिणामकारक असे काही करू शकत नाहीत. कारण एकतर त्यांना विषयाची सखोल माहिती नसते आणि तसेच त्यांना झटून काम करून यश पदरात आणायची सवयही नसते. श्रेय इतरांना मिळू नये म्हणून राजकारणही आड येते. स्वतःला सर्वज्ञ समजत असल्यामुळे ज्यांना त्यातील माहिती आहे अशांना विचारायला लाज वाटते. प्रसंग तसाच सतावत राहतो. मग काहीतरी कसा तरी थातूरमातूर उपाय केला जातो. यामुळे मूळ होत असलेल्या त्रासात भर पडते. समस्या तशीच राहते. कारण उपाय शांतचित्ती ज्ञानाने जाणून केलेला नसतो. उथळ ज्ञानाच्या पांडित्याचा अशा वेळी उपयोग तर होत नाहीच, उलट त्याचा उपद्रवच होतो. परंतु ज्ञानी याने केलेला उपाय हा प्रशांतचित्ती, सखोल विचार करून सर्वसमावेशक असा असतो.
असा उपाय दीर्घ कालावधीचा विचार करून केलेला असतो. ज्ञानी याला स्वतःच्या ज्ञानाची मर्यादा माहीत असते. यामुळे ज्या विषयी आपल्याला समजत नाही त्याविषयी त्या अज्ञानाची लाज न बाळगता त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून उपाय केला जातो. हा असा उपाय परिणामकारक असतो. येथे उथळ ज्ञानाचा खळखळाट नाही, तर सखोल ज्ञानी याचा धीरगंभीरपणा आहे, धीरोदात्तपणा आहे. आला शत्रू की कर चढाई असे नसून गनिमी काव्याने आपले आणि शत्रूचे बळ अजमावून केलेली सावध चढाई आहे. येथे माघार घ्यायला लागते म्हणून भ्रामक प्रतिष्ठा नाही, तर थोडी माघार घेऊन मग योग्य संधी आली की शत्रूचा निपात केलेला आहे. येथे वाटेत आग लागली असेल तर त्यात उडी टाकून केलेली वाटचाल नाही, तर ती आग विझवून शांतपणे केलेली वाटचाल आहे. तथाकथित ज्ञानाने झालेला पंडित त्याची कार्यवाही अशा काही मिथ्या थाटात करतो की लोकांना ते सत्य आहे असेच वाटते. समोरचा यातील पाणी जोखून असतो, तो वेळ आली की त्यातील पाणी काढून ते उघडे करतो. परंतु प्रशांत डोक्याची कार्यवाही मुळातच कळायला अवघड असते. नुकसान होत असते, परंतु ते कशामुळे कोणामुळे होत आहे हेच लक्षात येत नाही. त्यामुळे त्याचे पारिपत्य करता येत नाही, ते थांबवता येत नाही. कारण कार्यवाही करणारा पडद्याआड अप्रसिद्ध असतो, प्रशांत असतो. 100 अडाण्यांच्यापेक्षा एका ज्ञानी याची मैत्री महत्त्वाची असते. हरि ओम.